नमस्कार, मी नीता वीरेंद्र थोरात. माझी उमेदवारी प्रभाग 15 मधून आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. खूप इथे काय सांगण्यासारखं राहिलेलंच नाही. तुम्ही हा परिसर बघताय, सगळे नागरिक वैतागलेले आहेत. ना गटारीच्या ड्रेनेज व्यवस्था नाही, रस्ते नाहीत. साधं जे धोकादायक आहे वायरी, हे तुम्ही बघू शकता. पाठीमागे अक्षरशः लोकांच्या घरावरून गेलेले आहेत. ह्या साध्या बेसिक गोष्टी केल्या नाहीत. फार लांबच्या योजना वगैरे आणण्यात तर त्या फार पुढच्या गोष्टी आहेत. आणि माझे मिस्टर वीरेंद्र थोरात यांनी, तुम्ही बघताय, गणेशनगर पाचवी गल्ल्या परिसर सगळाच आंबेडकर पुतळा सुशोभीकरण सगळं ते जे आमच्या आजीदादांनी 50 कोटी दिलेले, त्याच्यातून 7-8 कोटीची कामं तिकडील भागात झालेली आहे. मग मला इकडील भागात विकास करायचा आहे आम्हाला. आणि खूप अविकसित भाग राहिलेला आहे. रमामाता नगर असू दे, लोकांच्या गटारीतून गाळ्या होऊन अक्षरशः घरातून पाणीच शिरलेलं आहे, तरीही ह्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही आहे. आता त्यांनी काय केलेलं नाही आहे ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. आम्ही काय करणार आहोत? आम्ही फक्त विकास करणारी माणसं आहोत. आम्हाला विकास करायचा आहे, काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला काम करणाऱ्यांनाच निवडून द्या. आणि त्यांचा आम्ही नक्की अगदी कायापालट करून, अगदी सुशोभी करून, जे पलीकडच्या आमच्या साहेबांचा पहिला वार्ड होता 59, तसाच आम्ही इथं करण्याची मुनसा घेऊनच आम्ही इथे आलेलो आहे. त्यामुळे आमचा लेडीजचा प्रतिसाद इतका आहे. आमच्या भेटीगाठी भरपूर चाललेल्या आहेत. आम्हाला मिटिंगाला आपणहून अप्रोच केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेता आम्हाला खूप प्रचंड प्रतिसाद आहे. आणि असाच प्रचंड प्रतिसाद देऊन त्यांनी मतांचं त्यांचं वोटिंगचं सगळं आम्हाला मिळावं. त्याचं ह्याच्यामध्ये मतदान करून आम्हाला घड्याळ चिन्हावर घड्याळ बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी बहुमत देऊन एकदा आम्हाला 5 वर्ष संधी द्यावी, अशी मी नम्र विनंती करते. नमस्कार, मी समीना मुस्ताक नदाफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून. मी प्रभाग 15 मधून ओबीसी महिला आहे. निवडणूक लढवत आहे. काय म्हणतात लोक? प्रभागातील समस्यावर आम्ही सगळे पॅनलचे उमेदवार मिळून प्रयत्न करणार आहे. तुमची साथ असावी अशी माझी नम्र विनंती आहे. नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकोडी, प्रभाग क्रमांक 15 ओबीसी पुरुष गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार. माझ्याबरोबर ओबीसी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत उमेदवार समीनाताई नदाफ, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नीताताई थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आनंदाजी परांजपे. आज प्रभाग क्रमांक 15 आलामीन शाळेपाशी आम्ही प्रचार करत असताना इथल्या नागरिकांकडनं आम्हाला हे जाणवलं की खरोखरच इथं माणसं राहतात का जनावर राहतात. का तर इथं जर तुम्ही बघितला तर एवढी बिकट परिस्थिती आहे. पाणी सकाळी फक्त 1 तास येतो आणि 1 तास पाणी आल्यामुळे लोक मोटर लावतात आणि मोटर लावल्यामुळे 4 ते 4.5 रुपये अतिरिक्त यांचा लाईट बिल येतो. त्यानंतर इथं ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, गटारची व्यवस्था नाही आहे, घंटागाडी येत नाही आहे. एवढ्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत. नगरसेवक लापता आहेत. एकदा त्यांना निवडून दिले की 20 वर्ष ते गायब होतात. त्यामुळं आम्हाला आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजितदादा पवार साहेबांनी जे भरघोस निधी 50 करोड रुपये सांगली जिल्ह्याला दिला होता, त्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते थोरात साहेब, आदरणीय आमचे पद्माकरजी जगदाळे साहेब, इद्रिसभाई आमदार नायकोडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्विमिंग टँकचा परिसर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने, रोड असतील, गटर असतील किंवा तिथले उद्यान असतील, ते सक्षम रीतीने केलेलं आहे. आणि रमामाता नगरमध्ये किंवा अल अमीन परिसरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत 100% आम्ही निवडून आल्यानंतर ते करणार म्हणजे करणार. आम्ही गायब होणार नाही, तर यांच्याबरोबर राहणार आणि यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. धन्यवाद.